आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुची येथे घरातील शोकेशमधील लॉकरमधून 7,80,000 रुपयांच्या दागिन्यांची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल। कुची तालुका कवटेमाकळ येथील सौ सुरेखा अण्णासाहेब पाटील यांच्या घरातील शोकेशमधील लॉकरमधून 7,80,000 रुपयांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली। ही घटना दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजल्यापासून 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली। या चोरीच्या घटनेची कवटेमाकळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सौ सुरेखा अण्णासाहेब पाटणे यांनी कवटेमाकळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की 8 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजल्यापासून ते 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत सौ सुरेखा अण्णासाहेब पाटील राहणार कुची हायस्कूलच्या पाठीमागे विद्यानगर यांच्या घरातून शोकेशमधील लॉकरमधून 3,50,000 रुपयांचे एक सोन्याचे साखळीतील पदक असलेले एक 3.5 तोळ्याचे घंटण तसेच 2 लाख रुपयांचे 2 तोळ्याचे एक सोन्याच्या साखळीतील लक्ष्मीहार तसेच 1 लाख रुपयांचे 1 तोळ्याचे सोन्याचे शिंपले असलेले मिनी घंटण तसेच 1 लाख रुपयांची 1 तोळ्याची सोन्याची पिळ्याची अंगठी तसेच 30,000 रुपयांचा 3 भाराचा कमरेचा चांदीचा छल्ला, चांदीची जोडवी 14 नग तसेच 2 चांदीच्या आरत्या तसेच एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे। त्यामुळे या चोरीच्या घटनेची फिर्याद सौ सुरेखा अण्णासाहेब पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत।